31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील कळे इथं दस्तुरी चौक परिसरात नाकाबंदी सुरू होती। दरम्यान रात्री 12:30च्या दरम्यान दस्तगीर खान दुधाचा टँकर घेऊन कोल्हापूरहून साळवाडी इथल्या गोकुळच्या दूध शीतकरण केंद्रावर निघाला होता। कोल्हापूर गगनबावडा मार्गावरून येत असताना तो पुष्पा स्टाईलनं नागमोड्या पद्धतीनं वेडीवाकडे वाहन चालवत बेदकारपणे येत होता। काही वाहनधारकांनी नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या कळे पोलिसांना याबाबतची माहिती दिली। पोलिसांनी टँकर थांबवण्याचा इशारा केला, तरीही दस्तगीरनं टँकर तसाच पुढे रेटला। त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून टँकर थांबवला। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी टँकर पोलीस ठाण्याकडे घेण्याचा आदेश दिला आणि कॉन्स्टेबल अंकुश शेलार यांना त्या टँकरमध्ये बसवलं। पण दस्तगीरनं टँकर पोलीस ठाण्याऐवजी कळे बाजारभोगाव मार्गाकडे वळवला आणि गाडीत बसलेल्या कॉन्स्टेबल अंकुश शेलार यांच्यासह भरधाव वेगानं निघाला। हळू घ्या। हां थांब की उतर तू। मोबाईल शेलार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। मेलो तर दोघंही तुला सोबत घेऊनच मरणार अशी धमकी कॉन्स्टेबल शेलार यांना दस्तगीरनं दिली। शेलार यांनी दस्तगीरला चोप दिला आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान समोरून उसाची ट्रॉली भरून ट्रॅक्टर आणि इतर वाहनं आली होती। त्यावेळी उसाच्या ट्रॉलीला टँकर घासून गेला। टँकरच्या दरवाजाची काच फुटून नुकसान झालं, तरीही दस्तगीर वाहन थांबवेना। शेवटी शेलार यांनी त्याला मी गाडीतून उतरतो, तू टँकर घेऊन जा असं सांगितलं। टँकरमधून खाली उतरण्याचं आणि पायात पडलेला मोबाईल उचलण्याचं नाटक शेलार यांनी केलं। या दरम्यान दस्तगीरनं वाहनाचा वेग कमी केला। त्याचवेळी शेलार यांनी समयसूचकता दाखवत गाडी न्यूट्रल करून दस्तगीरवर झडप घातली आणि टँकर थांबवला। पाठोपाठ पोलीस गाडीतून सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत टँकरचा पाठलाग करत आले होते। त्यांनी दस्तगीरला वाहनातून बाहेर खेचून रट्टे दिले।